नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट को लोक नेता दीवा पाटिल का ही नाम दिया जाएगा। यह दावा एक बार फिर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दोहराते हुए आज प्रकल्पग्रस्तों को बड़ा भरोसा दिलाया। मंत्रालय मुंबई में आयोजित नामांतरण समिति के नेताओं और प्रकल्पग्रस्त संगठनों की बैठक में मुख्यमंत्री ने एक बार फिर दोहराया कि नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट पर दीवा पाटिल का ही नाम दिया जाएगा। इसके लिए राज्य सरकार ने प्रस्ताव भेजा हुआ है। केंद्र सरकार भी इसे लेकर सकारात्मक है और प्रक्रियाएं पूरी करने के पश्चात एयरपोर्ट को दीवा पाटिल का नाम मिल जाएगा। बता दें कि 8 अक्टूबर को नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट का उद्घाटन होने वाला है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी खुद यहां उद्घाटन के लिए आने वाले हैं। हालांकि एयरपोर्ट के नामांतरण को लेकर असमंजस अभी भी बरकरार है, जिसके लिए 6 अक्टूबर को भिवंडी के सांसद सुरेश महात्रे उर्फ बालिया मामा एक बार फिर बड़े आंदोलन की तैयारी में है, जो सरकार के लिए बड़ी टेंशन है। मंत्रालय में हुई बैठक में लोक नेता दीवा पाटिल, नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट नामांतरण समिति के अध्यक्ष दशरथ पाटिल, बीजेपी के स्थानीय विधायक प्रशांत ठाकुर और महेश बाल्दी, भिवंडी के सांसद बालिया मामा समेत रायगढ़ के सर्वपक्षीय नेता मौजूद रहे। चर्चा में एयरपोर्ट से उड़ान के पहले दीवा का नाम दिए जाने पर जोर दिया गया। हालांकि सरकार प्रक्रियाओं का हवाला देकर तत्काल नाम देने को तैयार नहीं दिख रही। सरकार 6 अक्टूबर को घोषित आंदोलन को रोकने के प्रयास में है। अब आइए सुनाते हैं कि इस बैठक के बाद नामांतरण समिति के पदाधिकारियों और प्रकल्पग्रस्त संगठनों के प्रतिनिधियों ने क्या कुछ कहा। आज जी बैठक माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांनी बोलवली आणि येणाऱ्या 8 तारखेचा जो उद्घाटनाचा विषय आहे आणि त्याच्या अगोदर सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांची, सगळ्या आमच्या संघटना असतील, सर्वपक्षीय नेते असतील, सगळ्यांची एकमुखाने मागणी होती की ह्या विमानतळाला राष्ट्रीय नेते दीवा पाटिल साहेब यांचं नाव देण्यात यावं। तर त्याच संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता जी काय बैठक बोलवली आणि या बैठकीत त्यांनी स्पष्ट सांगितलं की राज्य सरकारकडून एकच नाव गेलेलं आहे आणि आमच्या कुठल्याही प्रकारचं हृदय परिवर्तन झालं नाही, आम्ही तेच नाव देणार आहोत। इव्हन त्यांनी त्याच्यापुढे जाऊन सांगितलं की 3 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यासोबत देखील मीटिंग झाली, 4 विषयांवर मीटिंग झाली आणि त्या 4 विषयामध्ये हा विषय देखील होता आणि पंतप्रधान महोदयांनी देखील या विषयासाठी स्पष्ट सांगितलं की राज्य सरकारचा जो निर्णय असेल तो निर्णय अंतिम असेल आणि त्याच्यासाठी फक्त वेळ याच्यासाठी का याबाबतचा नियम किंवा नियमावली म्हणा ते जे बनणार आहेत, कारण ह्यापुढे मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं असं होतं की पंतप्रधान महोदयांचं म्हणणं आहे की ह्यापुढे हे सगळे अधिकार राज्य सरकारलाच देण्यात येतील आणि त्या संदर्भातच जे काय बनवायचं चालू आहे ते ठराव संमत होईल आणि त्यानंतर मग प्रोसेस होऊन राज्य सरकारला तो अधिकार दिला जाईल आणि त्या प्रोसेससाठी जो वेळ लागेल त्या वेळेनुसार हे नाव देण्यात येईल, परंतु अंतिम नाव हे दीवा पाटिल साहेब यांचंच असणार आहे। एकच नाव राज्याचे मुख्यमंत्री आणि याबाबत आजच्या या बैठकीमध्ये विशेषतः मंत्री गणेशजी नाईक साहेब, अखिल पाटील साहेब, स्वतः रामशेठ ठाकूर, खासदार सुरेश महात्रेजी आणि ही सर्व पाटील त्या ठिकाणी उपस्थित, या सर्वांची उपस्थित त्यांनी शब्द दिलेला आहे। बाळामामा म्हात्रे होते, या सर्वांच्या उपस्थितीत शब्द दिलेला आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की 3 महिन्याच्या आत 90 दिवस आत या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला ज्या प्रक्रिया केंद्रातल्या त्या पूर्ण करून नाव देतील असा विश्वास, असा शब्द त्यांनी दिलेला। पॉलिसी केंद्राची आहे, केंद्राची पॉलिसी आहे, केंद्राची पॉलिसी अशी की एक फॉर्मॅट ते देणार आणि त्या फॉर्मॅट तुम्ही अर्ज आमच्याकडे द्यावं अशा प्रकारची चर्चा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे झालेली आहे। हा 3 एअरपोर्टचा आहे, पंतप्रधानांनी परवाच पंतप्रधानांवर मुख्यमंत्री चर्चा झाली आणि त्या चर्चांची पंतप्रधान साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला एक फॉर्मॅट देतो, फॉर्मॅट करून द्या, 3 महिन्याच्या आतमध्ये आम्ही 3 एकूण महाराष्ट्रातले एअरपोर्ट जे त्यांची नावं देणार आहोत। त्यामुळे ही सर्वपक्षीयच बैठक झाली आहे आणि त्याप्रमाणे कृती समितीच्या नियोजनाप्रमाणे आधी समाधानकारक उत्तर मिळालेलं, त्यामुळे पुढची कुठल्याही आम्ही ऍक्शन सध्या घेऊ शकत नाही। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।